मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती एका इम्पॉर्टंट नवीन सेशन मध्ये. सगळ्यात पहिलं म्हणजे सांगतो, आता जो कम्प्लीट व्हिडिओ जो असणार आहे हा टोटली प्रॅक्टिकल असणार आहे. आणि हे प्रॅक्टिकल मी तुम्हाला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मोबाईलच्या ॲपमध्ये करून दाखवणार आहे. ओके. तत्पूर्वी मी तुम्हाला आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आज काय काय शिकायला भेटणार आहे, आज आपण सेशन का करतो याबद्दल सांगणार आहे. जसं की तुम्हाला माहितीच आहे की क्रिप्टो करन्सी बद्दल मराठीत ना आपण एक पहिला फ्री कोर्स 1 महिन्याचा घेतला. आणि त्यानंतर क्रिप्टो बद्दलचे प्रॅक्टिकल व्हिडिओज करायला आपण सुरुवात केली. चॅनलला क्रिप्टोचे प्रॅक्टिकल व्हिडिओज अवेलेबल आहेत. ओके. आता ह्याच्यामध्ये काय झालं, बऱ्याच लोकांनी आपल्या अंडर क्रिप्टोमध्ये अकाउंट्स ओपन केली. तुम्हाला सुद्धा त्या क्रिप्टो ट्रेडिंगसाठी अकाउंट ओपन करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वगैरे आपण ऑलरेडी दिलेली आहे. आज आपण आपण जे कॉइन DCX हे अकाउंट ओपन केलेलं आहे, ह्या इंडियन एक्सचेंजकडे जे अकाउंट ओपन केलेलं आहे त्यावरती क्रिप्टोमध्ये फ्युचर ट्रेडिंग करायला प्रॅक्टिकली शिकणार आहोत. मला माहिती आहे, मी याच्या आधी सुद्धा फ्युचर ट्रेडिंग बद्दल स्टॉप लॉस कसे लावायचे हा एक व्हिडिओ केलेला होता. बट या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओ नंतर काही स्ट्रॅटेजी शिकवल्यात क्रिप्टोच्या. बरोबर. तुम्ही जर ते प्रॅक्टिकल व्हिडिओ नसतील बघितले चॅनलवरती ते आहेत, तुम्ही नक्की बघून घ्या. क्रिप्टोच्या इंट्राडेच्या स्विंगच्या प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी त्यामध्ये आहे. हे प्रॅक्टिकल व्हिडिओ शिकवल्यानंतर पुन्हा एकदा बऱ्याच जणांची मागणी आली की आम्हाला एक प्रॉपर व्हिडिओ बनवून द्या की फ्युचर ट्रेडिंग मध्ये आम्ही बाईंग सेलिंग कशा प्रकारे करू शकतो, त्याच्यामध्ये मार्जिनचे कन्सेप्ट काय आहेत, आम्ही किती मार्जिन यूज केलं पाहिजे. हे टोटली मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे. त्यासाठी आपण आपल्या कॉइन DCX ह्या ऍप्लिकेशन वरती आपलं अकाउंट ऑलरेडी आहे. जर कोणाचं नसेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ते अकाउंट ओपनिंग साठीची लिंक आपण दिलेली आहे. तिकडे जर तुम्ही आमच्या अंडर अकाउंट ओपन केलं तुम्हाला क्रिप्टोचा ऍडव्हान्स कोर्स तिथे फ्री मध्ये सुद्धा भेटणार आहे. ओके. आता मग इथे मी जातो ट्रेडिंग मध्ये फ्युचर्स मध्ये, कारण की मला फ्युचर ट्रेडिंग आज तुम्हाला शिकवायचे. फ्युचर्स मध्ये गेल्यानंतर जे ते ऑब्विसली आपण ट्रेडिंग करणार आहे BTC मध्ये, म्हणजे बिटकॉइनच्या फ्युचर मध्ये. फ्युचर ट्रेडिंगसाठी इथे आपण टाइम फ्रेम जी आहे 1 तासाची निवडली. इंडिकेटर मध्ये आपण फक्त VWAP हा इंडिकेटर ठेवला, जी मी तुम्हाला इंट्राडे स्ट्रॅटेजी शिकवलेली आहे त्यामध्ये. ओके. तुम्हाला मी एक इंट्राडेची स्ट्रॅटेजी शिकवलेली आहे. ती तुम्हाला मी झूमच्या वेबिनार मध्ये शिकवलेली होती. ओके. तुम्ही बोलाल की चॅनलवरती कुठे आहे की इंट्राडे स्ट्रॅटेजी मी झूमच्या वेबिनार मध्ये ती तुम्हाला शिकवलेली होती. सगळ्यात पहिलं म्हणजे त्या झूमच्या वेबिनार मध्ये किती लोकांनी तो वेबिनार अटेंड केलेला होता आणि किती लोकांना आपली इंट्राडेची स्ट्रॅटेजी माहिती आहे, मला आत्ता कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला त्या वेबिनारची रेकॉर्डिंग युट्यूबला हवी असेल तर मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये जास्तीत जास्त स्ट्रॅटेजी अशा कमेंट करा. ओके. ती स्ट्रॅटेजी मी तुम्हाला युट्यूबला फ्रीमध्ये कधी देईन, जर तुम्ही जास्तीत जास्त स्ट्रॅटेजी अशा कमेंट केल्या जर युट्यूबला, तर मी तुम्हाला जो आपला वेबिनार झालेला होता तो कम्प्लिटली ते फ्री ऑफ कॉस्ट देऊन टाकेन, ज्यात मी तुम्हाला इंट्राडेची बिटकॉइन फ्युचरची स्ट्रॅटेजी शिकवली. ठीक आहे. ही गोष्ट तुम्हाला करावी लागेल. त्या स्ट्रॅटेजीच्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही इझिली ट्रेडिंग इथे करू शकता. ती ट्रेडिंगच कशी करायची यासाठी आपण प्रॅक्टिकल FNO फ्युचर ट्रेडिंग जे ती इथे बघून घेणार आहोत. हे आपण फ्युचरचा चार्ट ओपन केला. आता जी काही स्ट्रॅटेजी त्यानुसार तुम्हाला समजेल. पण आता इथे तुम्हाला इथे ऑप्शन आलेले आहेत बघा. डायरेक्टली मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. इथे बघा, लॉंग ऑप्शन आहे, शॉर्ट ऑप्शन आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला मी हे सेम मोबाईलच्या स्क्रीनलाही दाखवणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही की मोबाईलवर कसं करू. मी 1-2 मिनिटांमध्ये पुढच्या मोबाईलवरती पण येणार आहे. तर मी तुम्हाला जस्ट फक्त माहिती देतो. जर आपल्याला फ्युचरमध्ये बाईंग करायची असेल, समजा मला असं वाटत असेल की हा बिटकॉइन जो आहे तो इथून वर जाऊ शकतो, मी काय करणार, मी लॉंग ऑर्डर करणार. आणि जर मला वाटतं बिटकॉइन खाली येऊ शकतो तर मी शॉर्ट ऑर्डर करणार. एकदम सिंपल आहे. शेअर मार्केट प्रमाणे हा एक इझी कन्सेप्ट आहे. पण इथे तुम्हाला जे आहे ना, इथे तुम्हाला एक कन्सेप्ट बघायला भेटतं, तो म्हणजे मार्जिनचा. ठीक आहे. इथे तुम्हाला कन्सेप्ट बघायला भेटतं मार्जिनचा. इथे बघा, 1 मिनिट माझी स्क्रीन थोडीशी छोटी करतो. हे सर्वांना दिसते आयसोलेटेड. सर्वांना दिसत असेल मला जरा कमेंट मध्ये सांगा दिसतंय म्हणून. हे आहे आयसोलेटेड मार्जिन. आणि याच्यावरती जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा मला येते इथे ग्रॉस मार्जिन. किती लोकांना हा कन्सेप्ट माहिती आहे आयसोलेटेड मार्जिन आणि ग्रॉस मार्जिन म्हणजे काय? पहिला मी तो तुम्हाला क्लिअर करणार आहे इथे, कारण तो क्लिअर होणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जेवढी पण लोक व्हिडिओ बघतात मला सांगा किती लोकांना आयसोलेटेड आणि ग्रॉस कन्सेप्ट माहिती आहे. माहिती असेल तर मी पुढे जाऊन अदरवाईज मी कव्हर करतो. आयसोलेटेड मार्जिन म्हणजे काय? तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की तुमच्या फ्युचर वॉलेटमध्ये तुम्हाला पैसे ऍड करावे लागतात. आता हे जर माहिती नसेल तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे बघा. हा जो व्हिडिओ होता क्रिप्टोमध्ये स्टॉप लॉस कसे लावायचे, या व्हिडिओमध्ये मी फ्युचर वॉलेटमध्ये पैसे ऍड करायला तुम्हाला शिकवलेलं आहे. इव्हन स्पॉट अँड फ्युचर ट्रेडिंग मध्ये सुद्धा शिकवलेलं आहे. ठीक आहे. समजा आता माझ्याकडे मी फ्युचर वॉलेटमध्ये 2,000 रुपये ऍड केले. जर मी फ्युचर वॉलेटमध्ये 2,000 रुपये ऍड केले आणि त्यावरती मी
इथे जे मार्जिन मला दिसते 1x, ते मी 10x मार्जिन घेतलं. ओके, माझ्याकडे 2,000 रुपये मी ऍड केले आणि मी 10x मार्जिन घेतलं. तर मला कमेंटमध्ये उत्तर द्या, मी किती हजाराचा फ्युचर बाय करू शकतो. इथे बघा मला मार्जिनचा ऑप्शन आलेला आहे. ज्याच्यामध्ये 1x आहे, 50x आहे, 20x आहे, किती पण आहे. सो समजा मी 10x मार्जिन घेतलं, 10 पट मार्जिन घेतलं, माझ्याकडे 2,000 रुपये आहेत, त्यावर मी 10 पट मार्जिन घेतलं, म्हणजे याचा अर्थ मी 20,000 रुपये यूज करू शकतो. 20,000 रुपयाचं फ्युचर मी बाय करू शकतो, बरोबर. क्रिप्टोमध्ये तुम्हाला मार्जिन अवेलेबल आहे. सो 20,000 रुपीजचा फ्युचर्सचा फंड मी यूज करू शकतो. 20,000 रुपीज मी फ्युचर ट्रेडिंगला यूज करू शकतो. ओके. आता 20,000 रुपये मी फ्युचर ट्रेडिंगला यूज करणार, बट त्यात माझे स्वतःचे पैसे किती आहेत? माझे स्वतःचे पैसे 2,000च आहेत, कारण मी 2,000वरती 10 पट मार्जिन घेतले म्हणून 20,000 झाले. बट माझे स्वतःचे पैसे त्यामध्ये 2,000च आहेत. सो आयसोलेटेड मार्जिन मध्ये काय होतं, तुमचा मॅक्सिमम लॉस 2,000च होणार. कारण की तुमच्या फ्युचर वॉलेटमध्ये तुम्ही जे या ट्रेडसाठी पैसे लावले, या ट्रेडसाठी तुम्ही समजा 2,000 रुपये लावले आणि त्यावरती 10x मार्जिन घेतलंय, म्हणजे 20,000 झाले, पण तुमचे स्वतःचे पैसे लागले 2,000. सो आयसोलेटेड मार्जिन ह्या कन्सेप्टमध्ये तुमचा मॅक्सिमम लॉस होणार 2,000. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर जर असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करून पाठवा की आम्हाला क्लिअर आहे, पुढे जावा. एकदम सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर तुम्ही 2,000 रुपये स्वतःकडचे लावलात, 10 पट मार्जिन घेतलात, तर 20,000 होतात, बट स्वतःचे लागले 2,000. सो आयसोलेटेड मार्जिन कन्सेप्टमध्ये तुमचा मॅक्सिमम लॉस होणार 2,000 आणि तुमचा ट्रेड तिथे एक्झिट होणार. ओके, आहे की नाही? चांगला बेनिफिट. तुमचा ट्रेड तिथे ऑटोमॅटिकली एक्झिट होणार, कारण तुम्ही 2,000 पेक्षा जास्त लॉस त्या ट्रेडमध्ये करताय म्हणून. सेकंड थिंग, सेकंड थिंग आहे ग्रॉस मार्जिन. ग्रॉस मार्जिन मध्ये बघा काय लिहिलंय, हाय रिक्स. लिहिलंय का हाय रिक्स? हाय रिक्सचा अर्थ काय होतो, की ग्रॉस मार्जिन म्हणजे काय, समजा तुमच्या फ्युचर वॉलेटमध्ये आहेत 10,000 रुपये. तुमच्या फ्युचर वॉलेटमध्ये आहे 10,000 रुपये. परत एकदा सांगतोय, फ्युचर वॉलेटमध्ये पैसे कसे ऍड करायचे याबद्दल मी डिटेल व्हिडिओ बनवलाय, तो चॅनलमध्ये आपल्या अवेलेबल आहे. ओके, तुमच्या फ्युचर वॉलेटमध्ये 10,000 रुपये, पण तुम्ही सेम आताच्या पद्धतीने 20,000 रुपयाचे फ्युचर बाय केले 10-10x मार्जिनने, सो तुमचे पैसे लागणार 2,000. जे तुम्ही जस्ट एक्झाम्पल बघितलं की स्वतःचे 2,000 पैसे यूज केला 10,000 मधले, आणि 10x मार्जिन वापरतात, म्हणजे 20,000चा फ्युचर बाय केला. बट 20,000चा फ्युचर बाय करण्यासाठी तुमचे स्वतःचे लागले 2,000. पण जर तुम्ही ग्रॉस मार्जिन वापरताय, तर याचा अर्थ तुमच्या अकाउंट मधले सगळे पैसे जोपर्यंत खाली होत नाहीत तोपर्यंत तुमचा ट्रेड एक्झिट होणार नाही. ठीक आहे, ग्रॉस मार्जिनचा अर्थ काय की तुमच्या अकाउंटमध्ये 10,000 आहेत ना, तो 20,000मधले 10,000 जोपर्यंत तुम्हाला लॉस होत नाही तोपर्यंत तुमचा ट्रेड एक्झिट होणार नाही. आता एक्झिट होणार नाही याचा अर्थ असा आहे की तो ऑटोमॅटिकली एक्झिट होणार नाही, तुम्ही स्वतःहून तो कधीही करू शकता. समजतंय तुम्हाला? तुम्ही असं बोलाल की मी ट्रेड घेतला 10,000 लॉस झालाच पाहिजे, असं नाहीये. तुम्ही स्वतःहून तो 50 रुपयालाही एक्झिट करू शकता, 100 लॉसला एक्झिट करू शकता, 5,000 लॉसला एक्झिट करू शकता. मी हे तुम्हाला ऑटोमॅटिकली एक्झिटचं बोलतोय. सो ग्रॉस मार्जिन मध्ये तुम्हाला काय होतं समजलं, आणि आयसोलेटेड मार्जिन मध्ये काय होतं समजलं. सो त्यामुळे आपण प्रत्येकाने ट्रेडिंग करताना आयसोलेटेड मार्जिनच वापरायचं आहे. आपल्या फ्युचर अकाउंट मध्ये 10,000 रुपये असू दे, नंतर 10 लाख रुपये असू दे, ते आपले पैसे आहेत. पण आपण एखाद्या ट्रेडसाठी मॅक्सिमम किती लावलेले आहेत, 2,000, 10,000, तेवढाच मॅक्सिमम लॉस आपल्याला झाला पाहिजे, म्हणून आपण आयसोलेटेड मार्जिनच वापरायचं. ओके, तुम्हाला काही जरी माहिती भेटली असेल, थोडी जरी माहिती भेटली असेल, मी जे गेल्या 5 मिनिटात सांगितलं, तर सर्वजण आत्ताच व्हिडिओला लाईक करणार आहेत. कारण मला माहिती आहे बरेचसे लोक व्हिडिओ बघतायत बट लाईक फार कमी करतात. इथे बघा, 1,300 लोकांनी व्हिडिओ बघितला, लाईक फार कमी आहे, 200च्या आसपास लाईक्स आहेत फक्त व्हिडिओला. सो तुम्हाला काही जरी व्हॅल्यू भेटली असेल आता जे मी सांगितलं, व्हिडिओ इथे पॉज करा, व्हिडिओला एक लाईक करा, म्हणजे लोकांना समजेल की व्हिडिओमधून व्हॅल्यू भेटते, आणि पुढे जाऊया. आयसोलेटेड मार्जिन कन्सेप्ट सगळ्यांना समजला? पुढे जाऊया. आता हे मार्जिन तुम्हाला किती एक्स वगैरे भेटतं ते माहिती आहे. इथे बघा, या ठिकाणी आहे 1x. समजा तुम्ही इथे 10x केला, तर तुमच्याकडे असलेल्या पैशाच्या 10 पट पैशाने तुम्ही अ, हे करू शकता, म्हणजे फ्युचर बाय करू शकता किंवा सेल करू शकता, काही जे काय असेल ते. ठीक आहे. मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, आपल्याला जेव्हा ट्रेडिंग करायचे तेव्हा आपण मॅक्सिमम 10x मार्जिनने ट्रेड करणार. आपण नवीन आहोत, आपण 50x 100x मार्जिन वापरणार नाही अजिबात, आपण केवळ 10x मार्जिनने ट्रेड करणार. मग तुम्ही त्यामध्ये 5x मार्जिन वापरा, तुम्ही त्यामध्ये 2x मार्जिन वापरा, मॅक्झिमम 10x मार्जिन वापरा. त्यावरती वापरू नका, कारण आपण नवीन आहोत, मला माहिती आहे बरेचसे लोक इथे नवीन आहेत.
सो मोठ्या चुका आपल्याला नाही करायच्या, छोट्या छोट्या चुका आपण करू शकतो. सो 10x मार्जिन इज ओके. तुम्ही 2,000 रुपये ऍड करताय, सो 20,000ने ट्रेड करा, ठीक आहे. किंवा कदाचित तुमच्याकडे 20,000 आहेत तर 20,000नेच करा 1x मार्जिनने, तेही ठीक आहे. बट 10x पेक्षा जास्त आपल्याला जायचं नाही, हा आपला मोठा रूल आहे. ओके. सो मी तुम्हाला आतापर्यंत आयसोलेटेड आणि ग्रॉस मार्जिन सांगितलं, आणि मार्जिन आपल्याला किती घ्यायचं आहे ते सांगितलं, लॉंग आणि शॉर्ट मधलं सांगितलं, लॉंग आणि शॉर्ट कधी करतात ते सांगितलं. आता परत विचारू नका की स्ट्रॅटेजी काय. स्ट्रॅटेजीसाठी मी तुम्हाला बोललोय, स्ट्रॅटेजी मी तुम्हाला लाईव्ह वेबिनारला शिकवली. जर तुम्हाला तो व्हिडिओ हवाय तर ह्या व्हिडिओला तुम्हाला स्ट्रॅटेजी अशा कमेंट करायच्यात. जसे अशा कमेंट येतील तसं मी तुम्हाला तो व्हिडिओ अपलोड करून देईन. ओके. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली हा फ्युचर बाय करून दाखवतो, आणि बाय करताना त्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. मला आधीही माहिती आहे, मी आधीही तुम्हाला दाखवलं फ्युचर बाय करून, पण मला त्या संपूर्ण डिटेल गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत, आणि त्या एक्सप्लेन मला करायच्या आहेत मोबाईलच्या स्क्रीनवरती. ओके. सो आता आपण डायरेक्टली जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवरती. मोबाईलच्या स्क्रीनवरती का? कारण की इथे 90% लोक मोबाईलच्या स्क्रीनवरून ट्रेडिंग करणार आहेत. सो त्यामुळे मला जायचं आहे मोबाईलच्या स्क्रीनवरती. ओके. सो सेम याच्यामध्ये प्रोसेस असते, जी काय तुम्हाला टाकायची असेल ती, जी काय तुम्हाला ट्रेड करायची असेल ती. ठीक आहे. सो एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती नेतो आणि सर्व प्रोसेस दाखवून देतो. ओके. सो मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती, आणि इथे आपण ओपन केलेलं आहे CoinDCX हे ॲप्लिकेशन. सो मला तुम्हाला आता दाखवायचं की कशाप्रकारे आपण फ्युचर्स ट्रेडिंग इथे प्रॅक्टिकली करू शकतो. बट ते करताना मला त्याआधी तुम्हाला काही इम्पॉर्टंट ह्याच्यात गोष्टी पण सांगायच्या ट्रेडिंग करताना ज्या ज्या काही येतात त्या, त्यामुळे मी मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला आलेलं आहे. आता सर्व काही सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एका मिनटामध्ये दाखवतो की फ्युचर वॉलेटमध्ये फंड कसा ॲड करायचा. कारण मला माहिती आहे कितीही मी सांगितलं तरी इथे बरीच लोक अशी असणार ज्यांना फंड ॲड कसा करायचा फ्युचर वॉलेटमध्ये ते माहिती नाही. सो त्यांच्यासाठी अगदी क्विकली मी सांगतो. तुमच्या अकाउंटवर आल्यानंतर तुम्हाला एक बॉटमला पोर्टफोलिओचा ऑप्शन दिसत असेल बघा. बॉटम साईडला राईट हँडला पोर्टफोलिओचा ऑप्शन दिसतो आहे, त्यावर क्लिक करा. इकडे तुम्हाला वरती ऑप्शन दिसतात कॉईन्स, फ्युचर्स, फंड्स वगैरे वगैरे. सो ह्यामध्ये आपल्याला आता फ्युचर्समध्ये जायचं आहे. तर या ठिकाणी माझे फ्युचर वॉलेटमध्ये पैसे आहेत 2,700 रुपये, आणि माझ्याकडे टोटल फंड वॉलेटमध्ये पैसे आहेत 88,000 रुपीज. आता तुम्हाला काय होणार, तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे जर फंड ॲड करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही फ्युचर वॉलेटमध्ये सुद्धा इवन डायरेक्टली ॲड करू शकता, किंवा तुम्हाला तो ऑलरेडी तुमच्याकडे जर फंड्समध्ये असेल तर तोही तुमच्याकडे असू शकतो. मी असं कन्सिडर करतो तुम्ही नवीन आहात तर तुम्ही काय करा, पहिलं फ्युचर वॉलेट निवडा, ॲड INR करा. इथे तुम्हाला जे काही पैसे टाकायचे ते टाका, आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मेथडने इथे पैसे ॲड करू शकता. क्लिअर आहे. सेम तुम्हाला समजा तुमच्याकडे ऑलरेडी फंड असेल आणि हा फंड तुम्हाला फ्युचरमध्ये घ्यायचा असेल तेही तुम्ही करू शकता. फ्युचर वॉलेटमध्ये जावा, ट्रान्सफरवरती क्लिक करा. ट्रान्सफरवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन येईल INR वॉलेट. सो इथे तुम्हाला ॲक्च्युली INR वॉलेट, इथे तुम्हाला ॲक्च्युली फ्युचर वॉलेट करायचं INR वॉलेट. इथे बघा, टू फ्युचर वॉलेट फ्रॉम INR वॉलेट्स. म्हणजे काय, तुमच्या INR वॉलेटमधनं आता फ्युचर वॉलेटमध्ये पैसे तुम्ही ॲड करताय. मग तुम्हाला किती ॲड करायचे आहेत, 1,000 2,000 ते तुम्ही इथे टाईप करू शकता. ठीक आहे. ह्या दोन प्रोसेस आहेत. एक म्हणजे फ्युचर वॉलेटमध्ये डायरेक्ट बँकेतनं पैसे ॲड करा, किंवा तुमच्याकडे फंड असेल आधी ॲड केलं त्यानंतर करा. सोप्या दोनही प्रोसेस आहेत. ओके. हे झालं. आता मी परत एकदा जातो स्क्रीनवरती आणि तुम्हाला दाखवतो फ्युचर ट्रेडिंग कशी करायची. तर परत एकदा तुम्ही बॉटमला या. बॉटमला तुम्हाला एक ऑप्शन असेल बघा FNO. ह्या FNOवरती तुम्हाला क्लिक करायचे. FNOवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येतो आहे INR फ्युचर, USDT फ्युचर आणि ऑप्शन्स. आता ऑप्शन्स इथे सुरू होणार आहे याच आठवड्यामध्ये. सो ऑप्शन्सवरती आपण सध्या नाही जातो, सुरू झाल्यावर जाऊ. पहिलं जाऊया INR फ्युचर्स. INR म्हणजे इंडियन रुपीजमध्ये तुम्हाला हे इथे सर्व व्हॅल्यूज दिसणार, आणि इथे येतो चार्ट. सो हा तुम्हाला चार्ट दिसणार. ह्या चार्टमध्ये सुद्धा तुम्ही इंडिकेटर लावू शकता, किंवा हा चार्ट बघू शकता वगैरे वगैरे. आता तुम्हाला काय दाखवायचं आहे, मी तुम्हाला मगाशी जे दाखवलं इथे तुम्ही ऑर्डर्स टाकू शकता खाली. मी तुम्हाला जे मगाशी लॅपटॉपच्या स्क्रीनने दाखवलं की आयसोलेटेड मार्जिन किंवा ग्रॉस मार्जिन. सो आपण निवडणार आहोत आयसोलेटेड मार्जिनच. सो आयसोलेटेड तसंच ठेवायचं. मॅक्झिमम किती एक्स मार्जिन निवडायचं बोललं तुम्हाला, मॅक्झिमम मार्जिन निवडायचं तुम्हाला बोललं 10x. सो 10 टाईप करायचं आणि कन्फर्म करायचं. ओके. जे काय रिक्स वगैरे येईल ते कन्फर्म करायचे. आता मी तुम्हाला इथे बाय करून दाखवणार आहे बिटकॉइन. लक्षात घ्या, मी तुम्हाला फक्त डेमो दाखवते. बाय सेल ह्याला काय एवढं महत्त्व नाही, तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही त्यावेळी ते कराच. मी तुम्हाला लॉंग करून दाखवते. लॉंग केल्यानंतर इथे ऑप्शन झाला मार्केट आणि लिमिट. इथे मी मार्केट ऑर्डरवरती बाय करणार, कारण की माझी ऑर्डर फटकन एक्झिक्यूट झाली पाहिजे. ठीक आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केट ऑर्डर एकदा तुम्ही निवडलात की तुम्हाला प्राईस टाकायची गरज नाही.
लिमिट ऑर्डर जर टाकलात ना तर मग तुम्हाला कोणत्या प्राईजला BTCचं फ्युचर बाय करायचं ते येतं. आता सध्या बिटकॉईनच्या फ्युचरची व्हॅल्यू किती चालू आहे, $1,18,265. ठीक आहे, जे तुम्हाला दिसते बघा, $1,18,265 आसपास. सो ती तुम्ही इथे टाकू शकता की मला 1,18ला बाय करायचं वगैरे वगैरे. बट मी तुम्हाला सांगेन की तुम्ही मार्केट ऑर्डरच टाका. सो ह्या गोष्टी टाकत बसायची गरज नसते. बरं, हे झालं. आता इथे तुम्हाला टाकायची आहे साईज. ठीक आहे, माझ्याकडे अवेलेबल पैसे किती आहेत खाली येतात तुम्हाला. अवेलेबल माझ्याकडे पैसे आहेत 2,700. पण समजा मला 2,000 रुपयांनीच बाय करायचं आहे. ओके, 2,000 रुपयांनीच मला बाय करायचं आहे. सो जेव्हा मी इथे 2,000 टाकलं ना तेव्हा खाली काय आलं बघा, तेव्हा खाली असं आलेलं आहे ऑर्डर व्हॅल्यू शुड बी मोर दॅन 22,000. ठीक आहे, सो मी एक काम करतो, 2,300 टाकून बघतो. ठीक आहे, 2,300 टाकून बघतो. आणि ऑलरेडी माझं 10x मार्जिन या ठिकाणी आहे. सो ते वरतीच जाणार आहे 22,000च्या, बरोबर, कारण मी 10x मार्जिन यूज करणार ना. सो ते 22,000च्या वरती जाणार. ओके, त्याप्रमाणे आपण थोडंसं खाली येऊया, मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगत जातो आता. ठीक आहे, इथे मी निवडलेल्या 2,300, मी मॅक्झिमम 2,700 निवडू शकतो. सो मी सर्व पैसे त्या ठिकाणी टाकतो 2,200-300 करण्यापेक्षा. ओके, आता 2,700 मी टाकलं. माझं 10x मार्जिन आहे, मी लॉंग करतो. आता या ठिकाणी काय आलेलं आहे बघा, या ठिकाणी जे आहे ना ते मी हे माझं वाढवू शकतो. म्हणजे किती पर्सेंट मला, माझ्याकडे जेवढे पैसे आहेत त्यातले किती पर्सेंटेज मला लावायचे हा इथे तुम्हाला स्क्रोल करण्यासाठी आलेलं आहे. ठीक आहे, स्क्रोल करण्यासाठी आलेलं आहे. सो तो मला ॲक्च्युली नको आहे. मी परत एकदा हे 0 करतो. ठीक आहे, मी तुम्हाला शिकवतो आहे, तुम्हाला हे शिकता शिकता खूप काही गोष्टी समजणार आहेत. आता जेव्हा तुम्हाला असं वाटेल की माझ्याकडे अवेलेबल 2,700 आहेत, सो मी 2,700 इथे टाकेन. पण जेव्हा मी 2,700 इथे टाकतो तेव्हा तुम्हाला कंटिन्युअसली खाली येत आहे मेसेज की ऑर्डर व्हॅल्यू शुड बी मोर दॅन 22,000. ओके, सो तुम्ही काय करायचं आहे लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला इथे एक मॅक्स दिसतोय बघा खाली, छोट्या ह्याच्यामध्ये मॅक्स दिसतोय सर्वांना. त्या मॅक्समध्ये तुम्हाला दिसतं आहे 22,200. ठीक आहे, सो ह्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तर मी तुम्हाला ना सगळ्यात पहिले मी 2,700 टाकून बाय करता येतं का बघूया आपण. ओके, बाय करता येतं का बघूया. डन केलं आणि बाय लॉंगवरती मी क्लिक केली. ओके, बाय लॉंगवरती मी क्लिक केली तर तो क्लिक होतच नाही आहे आणि तुम्हाला तो सांगतो की मला 22,000पेक्षा जास्त किंमत टाका. आता या ठिकाणी ना तुम्ही कन्फ्यूज होणार, कारण की म्हणून मी तुम्हाला हे एवढ्या प्रॅक्टिकली दाखवलं की तुम्ही कन्फ्यूज होणार इथे ऑर्डर टाकताना, आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे. सो आता मी एक काम करतो, ठीक आहे, ते बोलत आहेत ना 22,000च्या वरती ऑर्डर टाका. सो मी 22,100 टाकतो. ज्या क्षणी मी 22,100 टाकलं इथे मला रेड लाईन येते काही, मला इथे कोणतीच रेड लाईन येत नाही. बट आता तुम्हाला असं वाटलं असेल की अरे माझ्या फ्युचर वॉलेटमध्ये तर 22,100 नाहीच आहेत, तर बाय कसं होईल. एक गोष्ट लक्षात घ्या, 22,100 ही ओव्हरऑल व्हॅल्यू झाली. 22,100साठी मी 10x मार्जिन जर यूज करतो आहे तर माझे पैसे लागणार आहेत 2,200 रुपयांच्याच आसपास. ठीक आहे, ह्याचं 10x म्हणजे 22,100 हे माझं 10x मार्जिन आहे. सो मला माझ्या अकाउंटला फक्त 2,200च लागणार आहेत. तर 2,200चे 10x होऊन मला 22,000 भेटणार. सो इथे तुम्हाला ओव्हरऑल व्हॅल्यू टाकायची आहे. हा पहिला मेन पॉईंट आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचा पहिला मेन पॉईंट हा होता की इथे तुम्हाला ओव्हरऑल व्हॅल्यू टाकायचे. ठीक आहे, तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे नाही टाकायचे, ओव्हरऑल व्हॅल्यू टाकायचे आहे. तुम्ही 10x मार्जिन घेतलं आहे म्हणून, राईट. आता मी या ठिकाणी बाय लॉंगवर क्लिक करतो. ओके, बाय लॉंगवर क्लिक करताना खाली तुम्हाला दिसतंय एस्टिमेटेड LIQ प्राईस. किती लोकांना दिसतंय EST LIQ प्राईस म्हणजे काय, एस्टिमेटेड लिक्विडेशन प्राईस. याचा अर्थ काय होतो की जर मी या प्राईजला फ्युचर बाय केला, ज्याच्या मी आता प्लॅनिंगमध्ये आहे की ह्या प्राईजला मी फ्युचर बाय केला, तर एस्टिमेटेड लिक्विडेशन प्राईसचा अर्थ असा होतो जो की इथे आहे $1,07,000, $1,07,000 USDT. आता BTC चालू आहे 1,18,000 USDT. सो ह्याचा अर्थ असा होतो की जर हा बिटकॉईन 1,07,000 USDTला आला तर ही माझा हा ट्रेड ऑटोमॅटिकली एक्झिट होणार, माझी सर्व पोझिशन लिक्विडेट होणार. का होणार, कारण माझ्या फ्युचर वॉलेटमध्ये तेवढेच पैसे आहेत हँडल करण्यासाठी. लक्षात येतं जे मी तुम्हाला मगाशी आयसोलेटेड मार्जिन सांगितलं की आयसोलेटेड मार्जिनमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे असतात तेवढं मॅक्सिमम लॉस झालं की पोझिशन एक्झिट होते. सो इथे हा मला आधीच सांगतो आहे की बाबा $1,07,000 खाली जर बिटकॉईन येतो आहे
तर मी तुझी पोझिशन लिक्विडेट करेन. बट टेन्शन घेऊ नका, आपण एवढं होईपर्यंत थांबणारच नाही, आपण त्याआधी स्टॉप लॉस घेणार आहे. ओके. सो त्याने फक्त आपल्याला सांगायचं काम केलं, मी बाय लॉंग करतो. आता मी बाय लॉंगवर क्लिक केली, माझी पोझिशन झाली ॲड, माझी ऑर्डर एक्झिक्यूट झाली, मला मेसेज आला. सो ज्या लोकांना डाऊट होता ना गेल्या व्हिडिओमध्ये की माझ्याकडे 2,000 रुपये मी 22,000 कसे टाकतो आहे, सो ही गोष्ट लक्षात घ्या. तिथे तुम्हाला ओव्हरऑल जे 10x मार्जिन यूज केल्यानंतर पैसे असतात ते टाकायचे आहेत. समजा माझ्याकडे 5,000 आहेत, 5,000मध्ये मला 50,000चा ट्रेड घेता येणार आहे. सो मी इथे व्हॅल्यू 50,000च टाकणार, 5,000 नाही टाकणार. ठीक आहे. आता इथे बघा, परत एकदा तुम्हाला आलं, माझ्याकडे टोटल खाली बघा, ते वरती प्रॉफिटला जाऊ दे, खाली बघा टोटल बिटकॉईन किती भेटला तो आलं, साईज आली, मार्जिन आलं, ॲव्हरेज एंट्री, माझी एंट्री कुठे झाली, माझी एंट्री झाली $1,18,360. त्याच्या बाजूला आलं LTP. LTP म्हणजे LTP किती चालू आहे, करंट प्राईस किती चालू आहे, $1,18,342. आणि त्याच्या बाजूला आहे लिक्विडेशन प्राईज. सो हा खूप जास्त इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. लिक्विडेशन प्राईज म्हणजे परत एकदा सांगतो, जर बिटकॉईन $1,07,000 आला तर तुमचा हा ट्रेड एक्झिट होणार आणि तुम्हाला $2,200 रुपयांचा लॉस होणार. 2,200 का, कारण की तेवढे मी ह्या ट्रेडला लावलेत. इथपर्यंत सर्वांना जर क्लिअर झालेलं असेल, ह्या व्हिडिओला मला एक लाईक हवा आहे. मी समजेन की तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेला आहे. हा खूप ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे, आपण तुम्हाला मराठीतनं शिकवतोय फ्रीमध्ये. ठीक आहे. सो ही आहे तुमची पोझिशन. तुम्ही आता कधीही तुमच्या ॲपमध्ये या, FNOमध्ये या, FNOमध्ये आलात की तुम्हाला ही पोझिशन तुमची उघडी दिसणार, ओपन दिसणार. पण क्रिप्टोची पोझिशन इंट्राडेची असो किंवा कोणतीही असो कधीही ओपन नाही ठेवायची. इथे तुम्हाला काय लावायचं, इथे तुम्हाला लावायचं आहे स्टॉप लॉस. सो आता माझी एंट्री आहे $1,18,360. खाली ऑप्शन दिसतो तुम्हाला ॲड TP असेल. ओके. ॲड TP म्हणजे काय, ॲड टार्गेट प्राईस किंवा ॲड स्टॉप लॉस. सो मी ॲड TPवर क्लिक करतो. इथे मला लावायचं आहे स्टॉप लॉस, मला प्रॉफिट नाही घ्यायचं, मला स्टॉप लॉस लावायचं आहे. सो स्टॉप लॉस लावताना पहिलं बघायचं की माझी बाबा एंट्री कुठे झाली आहे, $1,18,000. सो मी स्टॉप लॉस कुठे लावू, स्टॉप लॉस आपण कसा लावणार, स्टॉप लॉस कसा लावायचा हे सुद्धा मी तुम्हाला त्या स्ट्रॅटजीमध्ये शिकवलेलं आहे, जो मी वेबिनार घेतला. सो त्यामुळे सांगतो की तुम्ही ह्या व्हिडिओला पहिलं जाऊन कमेंट करा स्ट्रॅटजी, मी तुम्हाला तो व्हिडिओ अपलोड करेन. सो समजा मी एक रँडमली $1,17,000 स्टॉप लॉस लावला. सो इथे बघा, ह्या ॲप्लिकेशनची खासियत बघा, मी $1,18,360 BTC बाय केला. माझा स्टॉप लॉस मी लावला $1,17,000. सो तो मला काय सांगतो आहे की जर बिटकॉईन इथपर्यंत आला तर मला $250 रुपयांचा लॉस होणार, जो की माझ्या कॅपिटलच्या 11% आहे. 11% कसा, माझं कॅपिटल आहे 2,200. सो 250 म्हणजे जवळपास 11%च्या आसपास माझं कॅपिटल जाईल एका ट्रेडमध्ये. सो हे तुमच्यावरती आहे किती लॉस घ्यायचा. तुम्ही जेव्हा ती कॅन्डल बघाल, ज्या कॅन्डलला तुम्ही एंट्री घेतली त्या कॅन्डलचा लो जर तुम्ही स्टॉप लॉस ठेवत असाल तर तो तुमचा लॉजिकल होणार. इथे मी तुम्हाला केवळ एक समजवतो आहे फक्त. सो $1,17,000 जर मी ठेवला तर मला $250 रुपयांचा लॉस होणार. तुम्ही हा वाढवू शकता, समजा $1,17,500 ठेवूया. सो मला $160 रुपयांचा लॉस होणार, 7%, विच इज ओके. सो मी कन्फर्म करणार. कन्फर्म केलं. कन्फर्म केल्यानंतर जो आहे तो हा माझा स्टॉप लॉस इथे लागला. ठीक आहे. तुम्ही ऑर्डर्समध्ये जावा. ऑर्डर्समध्ये गेलात की तुम्हाला थोड्या वेळाने इथे जी ऑर्डर दिसायला सुरुवात होणार स्टॉप लॉस, इथे बघा दिसायला लागली, लगेच दिसायला लागली ऑर्डर किती आहे, 117,500. तुम्ही एडिट करू शकता, म्हणजे स्टॉप लॉस ट्रेलिंग आहे ना, तुम्हाला ऑटोमॅटिकली करायचं आहे. तुम्ही एडिट करू शकता ही प्राईस, किंवा तुम्ही हा स्टॉप लॉस इथून कॅन्सल करू शकता बटनवर क्लिक करून. लक्षात येते एवढ्या सोप्या प्रमाणामध्ये. इवन आपण जशी आतापर्यंत शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करली, आपल्या इंडियन ब्रोकर्सकडे ट्रेडिंग केली, सेम तीच पद्धत, सेम तेच प्रमाण, तशा पद्धतीने तुम्हाला इथे ट्रेडिंग करायला भेटते. तशा पद्धतीने तुम्हाला इथे ट्रेडिंग करायची आहे. लक्षात येते सर्वांना. मी आतापर्यंत तुम्हाला काय काय सांगितलं, ट्रेड घेताना जे तुम्हाला लिक्विडेशन प्राईस वगैरे येतात ना, तेही तुम्हाला सर्व सांगितलं आहे. आता बघूया ट्रेड एक्झिट कसा करायचा. एक्झिट करताना पहिला स्टॉप लॉस कॅन्सल करा. ऑर्डर्समध्ये या, स्टॉप लॉसवरती क्लिक करा, तो ऑटोमॅटिकली कॅन्सल झाला. वरती आलं बघा, ऑर्डर कॅन्सल. पोझिशनमध्ये या. पोझिशनमध्ये काय तुम्हाला प्रॉफिट चालू आहे. आता मी इथे 2,000 रुपयांनीच ट्रेड केला आहे. सो ₹3 ₹5 असाच प्रॉफिट होणार. पण लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीचा ट्रेड असाच ट्रायल म्हणून करायचा आहे 2,000ने. तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये एक ₹2,500 ॲड करा, थोडंसं ट्रायल करा. ट्रायल केल्याने काय होईल माहिती आहे, तुमचा हात बसेल, तुम्हाला समजेल. तुम्ही उद्या डायरेक्ट 50,000 ॲड केले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नाही
तर मोठा लॉस होईल. सो तसं करण्यापेक्षा आधी 2-2.5 हजार रुपये ॲड करा. ऑर्डर टाकून बघा, एक ऑर्डर टाकून बघा, ती तुम्हाला टाकता येते का, तुम्हाला एक्झिट करता येते का, त्याला स्टॉप लॉस लावता येतो का बघा, बाय ऑर्डर टाकून बघा, सेल ऑर्डर टाकून बघा. ठीक आहे, याच्यामध्ये तुमचे थोडेसे जरी 50-100 रुपये गेले काही फरक पडत नाही, पण तुम्हाला पुढे होणारा मोठा लॉस किंवा तुम्हाला जे समजायचं आहे ते ह्याच्यातनं तुम्ही अगदी इझिली छोट्याशा पैशात शिकून घ्याल. सो अशा प्रकारे ही पोझिशन आहे, ती आता आपण इथून एक्झिट करू शकतो. इथे बघा ऑप्शन आला आहे क्लोज. ओके, क्लोजवरती क्लिक करू शकता. रिड्यूस ऑर क्लोज पोझिशन, क्लोज पोझिशन करा मार्केट ऑर्डरला 100%. किती पोझिशन मला क्लोज करायचे, 25%, 50%, 75% की 100%, सगळी करायची क्लोज करून टाका. कन्फर्म करा. कन्फर्म केलं तुमची पोझिशन क्लोज झाली. लक्षात येते तुम्हाला, सोप्या प्रमाणामध्ये तुमची पोझिशन इथे क्लोज झालेली आहे. आता कोणतीही पोझिशन ओपन नाही माझी, ऑर्डर्समध्ये पण काय नाही, नो ओपन ऑर्डर्स पोझिशनमध्ये पण काय नाही, आणि इथे तुम्हाला दिसतो आहे ट्रेडचा ऑप्शन. तुम्ही नवीन ट्रेड घ्यायला मोकळे झालात. तुम्हाला जे मी आता प्रॅक्टिकली शिकवलं सर्वांना समजलेलं आहे का मला नक्की सांगा. आणि सोबतच तुम्हाला जर कॉइन D6मध्ये ॲप्लिकेशनमध्ये अकाउंट ओपन करायचं आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक दिलेले आहेत, एकदा नक्की चेक करा. सो अशा प्रकारे तुम्हाला इझिली ह्या इंटरफेसवरती ट्रेड करता येतं. फ्युचर ट्रेडिंग करता येते. बिटकॉईनच्या फ्युचरला एक्सपायरी नसते. समजलं. आपलं जे शेअर मार्केट आहे त्याच्यामध्ये कसं फ्युचर्सला एक्सपायरी असते, इथे तुम्हाला फ्युचर ट्रेडिंगला एक्सपायरी नाही, तुम्ही होल्ड करून ठेवू शकता. बट कधी जर तुमच्या साईडने जात असेल तर उगाच चुकीचा ट्रेड होल्ड करायचा नाही. स्टॉप लॉस कसा लावायचा मी तुम्हाला हे सांगितलं. स्ट्रॅटर्जी शिकायची आहे, कमेंट करा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो त्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. सो आय होप सो तुम्हाला मोबाईल ॲपवरती कशाप्रकारे ट्रेडिंग करायची हे समजलं इन डिटेलमध्ये. अजून काही व्हिडिओ हवा आहे, अजून कोणत्या टॉपिकला व्हिडिओ हवा आहे, नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. सो परत एकदा जाऊ आपण आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. सो मित्रांनो, आय होप सो की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे, थोडाही भाग स्किप न करता. ज्यांनी संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांना व्हॅल्यू भेटलेली आहे. व्हिडिओला एक लाईक आत्ताच करा. सोबतच तुम्हाला जर आपल्या अंडर कॉइन D6 मध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पहिलीच लिंक आहे कॉइन D6ची, त्या पहिल्या लिंकवरनं तुम्ही तुमचं फ्री अकाउंट ओपन करा. कॉइन D6 वरती आपल्या अंडर तुम्ही अकाउंट ओपन जर केलात तर तुम्हाला आपला क्रिप्टो करन्सीचा ॲडव्हान्स कोर्स जो ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे, 15 दिवसाचा लाईव्ह कोर्स, तो फ्री ऑफ कॉस्ट मी देणार आहे. ओके, जो मी ऑगस्टमध्ये घेणार आहे, 15 दिवसाचा एक लाईव्ह कोर्स असणार आहे क्रिप्टोचा ॲडव्हान्सचा. कोणासाठी, ज्यांचं अकाउंट आपल्या अंडर कॉइन D6 मध्ये आहे त्यांच्यासाठी. तर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये फ्रीमध्ये शिकायला भेटेल. ओके, तुमचं ऑलरेडी कॉइन D6 ला अकाउंट असेल तेही आपण आपल्याला ट्रान्सफर करून घेऊ शकतो. तर तुम्ही व्हिडिओला कमेंट करून आम्हाला सांगू शकता तसं तर तुमचं काही असेल तर. ओके, आणि अजून एक गोष्ट, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तुम्हाला इथे समोरच्या स्क्रीनवरती आपला टेलिग्राम चॅनल दिसत असेल, क्रिप्टो करन्सी मराठी. सो ज्या पण मी स्ट्रॅटेजी शिकवणार ह्याच्या पुढे त्याचे जे काही सर्व अपडेट्स असतील, त्या त्या टायमिंगचे अपडेट्स असतील, स्ट्रॅटेजीचे अपडेट्स असतील, तुम्हाला सर्व ह्या फ्री टेलिग्राम चॅनलला येतील. सोबतच इथे तुम्हाला आपल्या क्रिप्टोच्या ज्या पोस्ट असतात त्या सर्व पाहायला भेटतात. क्रिप्टोचे डेली अपडेट्स तुम्हाला भेटतात, तुम्ही बघू शकता. क्रिप्टोचे डेली अपडेट्स, डेली पोस्ट, क्रिप्टोबद्दल प्रत्येक दिवशी एक नवीन आर्टिकल, हे तुम्हाला रोज या ग्रुपमध्ये भेटतं. हा टोटली फ्री ऑफ कॉस्ट ग्रुप आहे. सो ह्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. क्रिप्टो करन्सी मराठी नावाने हा टेलिग्राम चॅनल आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा, पहिली अकाउंट ओपनिंगची लिंक आहे, अकाउंट ओपन करा. त्याच्या खाली टेलिग्रामची लिंक आहे, टेलिग्राम चॅनल नक्की तुम्ही जॉईन करून घ्या. परत एकदा सांगतोय, व्हिडिओ आवडलेला असेल, मराठीतनं शिकायला आवडत असेल, स्ट्रॅटेजी हवी असेल, नक्की आम्हाला व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक तर तुम्ही करा, आणि सोबतच आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.